महालक्ष्मीला खूप आवडणारी फुलासारखी उमललेली अशीच असायला हवी करंजी आज बनवतो आहे। खूप लेयर्सवाल्या करंज्या अगदी त्या खारीपेक्षाही भारी बनतात। नाजूक साजूक पण मधुर लागणाऱ्या करंज्या बनवणार आहोत। करंजी कशी बनवायची ते मी सांगणारच आहे। लेयर्स बघा, बेकरीमधील करंजीला सुद्धा मागे पाडेल इतक्या लेयर्स असणारी पण सॉफ्ट आणि महालक्ष्मी मातेला आवडणारी। लक्ष्मी मातेला नेहमी आपण करंजीचा नैवेद्य अर्पण करत असतो, पण इतक्या सोप्या पद्धतीने बनवतो आहे पहा। सर्व टिप्ससहित पूर्ण रेसिपी सोप्या पद्धतीने बनवली आहे। यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आता सर्वात आधी मी जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली आहे। मध्यम आचेवरच खोबरं भाजून घ्यायचं आहे। अगदी जाड किसून घ्यायचं नाही, मध्यम किसून घ्यायचं। सतत खोबरं परतत राहायचं आहे। तांबूस रंग आला की खोबरं काढून घ्यायचं, कारण खूप जास्तच भाजलं तर खोबऱ्याला करपट असा वास येईल, थोडंसं कडवटपणा खोबऱ्याला येणार। त्यासाठी सोनेरी रंगावरतीच खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं। मी वजनी प्रमाणात 300 ग्रॅम खोबरं घेतलं आहे। खोबरं किसून घ्या किंवा मिक्सरला बारीक करून घ्या। मी मिक्सरलाच बारीक करून घेतला आहे। ह्यामध्ये तुम्ही रवासुद्धा वापरू शकता किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता। ते सुद्धा वजनी प्रमाणात 300 ग्रॅमच घ्यायचं। जेवढं आपण खोबरं घेतो तेवढाच रवा घ्यायचा। रवा घेताना हा बारीक रवा घ्यायचा आहे। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। एका भांड्यात काढून घ्यायचं आणि याच कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून ड्रायफ्रूट्स भाजायला घ्यायचे। ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदाम, पिस्ता, काजू घेऊ शकता। आवडत असेल तर तीळसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। 1 मिनिटभर आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स थोडे भाजून झाले की यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ घालायचे। तीळ छान भाजले गेले की आपण यामध्येच थोडीशी खसखस घालायची आणि बेदाणेसुद्धा घालायचे आहेत। सर्व छान भाजून घ्यायचं। थोड्याशा तुपामध्येच भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आवर्जून जायफळ घालायचं, अतिशय मधुर चव लागते आणि करंजीची चव खूप वाढते। आता सर्वच ड्रायफ्रूट खरपूस भाजून झालेत। आता या खोबऱ्यामध्येच भाजून झालेले ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आपण नंतर सर्व साहित्य यामध्ये घालणार आहोत। जोपर्यंत मिश्रण थंड होतं तोपर्यंत करंजीच्या आवरणासाठी लागणारी कणिक मळून घेऊ। तर येथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। वजनी प्रमाणानुसार 300 ग्रॅम मैदा घेतला आहे। मूठभर मीठ घालून घ्यायचं। पोह्याचा चमचा घ्यायचा, या चमच्यानुसार 5 ते 6 चमचे मोहन घालायचं आहे। मी तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हातानं चांगला मैद्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तूप खूप गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्यानेच आधी ते फेटून घेऊ। थोडंसं थंड झालं की हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला हे मिश्रण मोहन चांगलंच लावून घ्यायचं आहे। आता थोडं पीठ थंड झालेलं आहे। आपण हाताच्या सहाय्यानेच हे मिक्स करून घेऊ, चांगलं चोळून घ्यायचं आहे। हाताचा जर असा मुटका झाला या पिठाचा तर समजायचं आपलं मोहन चांगलं पिठाला लागलेलं आहे। आता आपण थोडं पाणी वापरून घट्टसर कणिक मळून घेऊ। करंजीसाठी पातळ पीठ मळलं जात नाही किंवा चपातीसाठी पीठ मळतो तसं सुद्धा मळलं जात नाही। पीठ घट्टच असायला हवं। पुरीसाठी पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मी हे पीठ मळण्यासाठी थंडच पाण्याचा वापर केला आहे। घट्ट असं पीठ मळून घेतलं। आता या पिठावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी असंच मुरत ठेवायचं आहे। पीठ मुरते तोपर्यंत आपण साठा बनवून घ्यायचा आहे। आता आपण कणिक साईडला ठेवून देऊ झाकण ठेवून आणि साठा बनवायला घ्यायचा। ज्या चमच्याने आपण मोहन घेतलं होतं त्याच चमच्याने आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे। मी येथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे। तूप आपल्याला रवाळ घ्यायचं आहे।
यामध्ये मी 2 चमचे तूप घालणार आहे। तूप हे आपल्याला पातळ घालायचं नाही, तर इथे आपल्याला रवाळ तुपाचा वापर करायचा आहे। आणि चमचा हा गच्च भरून घ्यायचा नाही, तर थोडा कमीच ठेवायचा आहे। जर वाटलंच तर इथे आपलं तूप कमी झालंय तर परत आपण इथे थोडंसं तूप ॲड करायचं। आता हे आपण मिक्स करून घेऊ। पातळ तूप आपल्याला अजिबात वापरायचं नाही। साठा बनवणं अतिशय सोपं आहे। तुम्ही जर 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं तर 2 चमचे रवाळ तूप घातलं आहे। अगदी गच्च चमचा भरून घेऊ नका, नॉर्मल चमचा भरून घ्या। मिश्रण काहीसं असं तयार होईल। तर आता आपल्याला हाताने छान फेटून घ्यायचं आहे। जेवढा हलका फुलका साठा तेवढ्या करंजीच्या लेयर छान तयार होतील। यामध्ये साठ्याचं मिश्रण हे कोरडं झालं आहे, तर मी आणखी 1 चमचा तूप ॲड केला आहे। आता परत साठा फेटून घ्यायचा। जेवढी हलकी फुलकी तुमची करंजी तयार होईल तेवढा छान लेअरसुद्धा येणार आहेत। साठा फेटून घेणं खूप गरजेचं आहे। छोटी प्लेट घेऊ नका, थोडी मोठीच प्लेट घ्या, तुम्हाला फेटून घ्यायला सोपं जाईल। साठा हलका फुलका तयार झाला आहे। असाच साठा आपल्याला हवा आहे। अगदी परफेक्ट असा साठा आपला तयार झालेला आहे। आता करंजीच्या सारणासाठी लागणारं मिश्रण थंड झालं आहे, अगदी रूम टेम्परेचरला आलं असावं। ड्रायफ्रूट सर्व मिक्स करून घेतलेले आहेत। 300 ग्रॅम खोबरं घेतलं, त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम साखर घालायची आहे। साखर दळल्यानंतर तिची पिठी थोडी जास्तच तयार होते, त्यामुळे आपल्याला एवढीच साखर घ्यायची आहे, मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। साखर आता जास्त जरी वाटत असली तरी ती गोडीला बरोबर आहे। अतिशय परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही। यामध्येच वेलची पूडसुद्धा घालून घ्यायची आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी पीठ अर्ध्या तासासाठी मुरत ठेवलं होतं, परत एकदा पीठ मळून घ्यायचं। चांगलंच ग्लुटन यामध्ये निर्माण झालं आहे, तरीसुद्धा सैलसर झालेलं नाही किंवा पातळसुद्धा झालेलं नाही। अगदीच जर सैलसर झालं तर तुम्ही यामध्ये थोडेसे मैदा ॲड करू शकता। पुन्हा एकदा थोडासा मैदा मिसळून छान पीठ मळून घ्यायचं। आपल्याला हे पीठ घट्टसरच हवं आहे। आता लगेचच या पिठाचे 6 गोळे तयार करून घ्या आणि लाटायला सुद्धा घ्या, म्हणजे सर्वच गोळे एकसारखे तयार होतील। मी या पिठाच्या 6 लाटा तयार करून घेतल्या आहेत। एक एक करून सर्वच लाटून घ्यायचे आहेत। आता ही चपातीच्या आकारात आपल्याला मोठी लाटायची आहे आणि बाकीच्या राहिलेल्या लाटांवर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। मोठ्याच आकारात आपल्याला हे लाटायचं आहे। लाटताना आपल्याला ना पिठाचा वापर करायचा ना तेलाचा वापर करायचा आहे। घट्ट कणिक मळून घेतली की लाटायला सुद्धा पिठाची किंवा तेलाची गरज पडत नाही। एक पोळी लाटून घ्यायची, पोळी मोठीच लाटून घ्यायची आहे आणि पातळ लाटायची आहे, खूप जाडसर लाटायची नाही आहे। अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मोठ्या आकाराच्या। ही पोळी लाटून झाली आहे। प्लेटमध्ये आता काढताना आपल्याला थोडीशी खेचूनच व्यवस्थित करून घ्यायची। पातळच मी लाटून घेत आहे, तुम्ही बघू शकता। याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सुद्धा लाटून घ्यायच्या आहेत आणि एकावर एक अशा पोळ्या टाकून घ्यायच्या आहेत। सर्वच पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। एकावर एक ठेवली तर अजिबात चिटकत नाही, त्यामुळे मध्ये पिठी टाकायची गरज नाही। 6च्या 6 पोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता एक एक करून संपूर्ण पोळ्यावर साठा लावून घेऊ। जी पोळी सुरुवातीला घालणार आहोत ना ती पूर्णच खेचून घ्यायची। थोडीशी साईजला मोठीच हवी, ही पोळपाट भरून खेचून घेतली आहे। आता ह्या पोळीला साठा लावून घेऊ। साठा लावत असताना अगदीच पुसल्यासारखा साठा लावायचा नाही किंवा अगदीच जाड साठा आपल्याला लावायचा नाही किंवा जाड लेयर्स लावायची नाही। थर बसायला हवा, पण तो अगदीच कमी पडायला नको। अगदीच तूप एक अंदाज आला असेलच
आता लगेचच दुसरी पोळी ह्या साठ्यावर ठेवायची। दुसरी पोळीसुद्धा छान व्यवस्थित अशी खेचून घ्यायची। हवा जर असेल त्यामध्ये तर ती काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकसारखी लेयर्स घालायची आहे। अगदी लाटून वगैरे फिरवायचे नाही, अशाच हाताने हवा आपल्याला काढून घ्यायची आणि ह्यावरती पुन्हा साठा लावून घ्यायचा। कडेपर्यंत एकसारखा साठा लावून घेतला, याला सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे आणि शेवटची म्हणजे 6व्या पोळीसुद्धा मी साठा लावून घेतला आहे। अतिशय उत्कृष्ट असा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। असा रोल हा मागे खेचून पुढे घ्यायचा आहे, रोलमधून तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे ह्यामध्ये हवा राहणार नाही। असाच मी रोल तयार करून घेतला। कणिक पातळ असेल तर सुद्धा असा रोल तयार होत नाही, म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं कणिक ही मळताना घट्टसरच मळायला हवी। आता रोल मोठा झाला की नाही होत नाही, म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितलं होतं कणिक ही घट्टच असायला हवी। आता रोल मोठा झालाय की नाही, तर आता हा आपण मधूनच कट करून घ्यायचा। याच्यावर तुम्ही बघू शकता खूप छान लेयर्स आलायत। हे सर्व लेयर्स एकसारखे व्हायला हवे। रोल हा पोळपाटावरती ठेवून एकसारखा करून घ्यायचा किंवा हातावरती एकसारखा करून घ्यायचा। थोडासा हा मागे पुढे करत एकसारखा करून घ्यायचा। बोटाचा एक पेअर एवढं आपण हे उंडे कट करून घेणार आहोत। डायरेक्ट असा चाकू फिरवायचा नाही, थोडासा चाकू मागे पुढे करत आपल्याला फिरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या लेयर्स एकसारख्या राहतील। अजिबात त्या लेयर्स दबल्यासारख्या होत नाहीत। मी सर्वच उंडे कट करून घेतले आहे। आता हे झाकून ठेवायचे आणि आपण लाटून घ्यायचं आहे। ह्या उंडावरती छान लेयर्स आलेले आहेत। उंडाना आपल्याकडे खेचत चपटा करून घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची। लेयर्स ह्या अजिबात मुडायला नको, त्यासाठी पुरी ही हलक्या हाताने लाटून घ्या। आता माझ्याकडे ह्या पद्धतीचा साचा आहे, त्यामुळे एकसारख्या करंज्या तयार होतात। लाटून घेतलेल्या पारीच्या मध्यभागी आपल्याला सारण भरायचं आहे। ही पारी बंद करून घ्यायची आहे। असा साचा देखील तुम्ही वापरू शकता। साच्यावरती जरी अशा पद्धतीने सेट करून घ्यायची पारी, म्हणजे भरपूर सारण भरता येतं, म्हणजे 1.5 ते 2 चमचे सारण भरता येतं। सारण मी व्यवस्थित भरून घेतलं आहे। अजिबात खुडखुड्यासारखी करंजी आपल्याला बनणार नाही, छान सारण जर भरून घेतलं तर। सारण भरून सुमधुर ही करंजी लागते। वरची जी लेयर्स आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। करंजी जेव्हा तुम्ही साच्याच्या वर बनवता तेव्हा त्या एकसारख्या तयार होतात। सारणसुद्धा जास्त भरता येतं, दिसायला सुद्धा त्या छानच दिसतात आणि आपल्या सगळ्या करंज्या एकसारख्या होतात। तुम्ही बघू शकता करंजी तयार झालेली आहे। ही करंजी ताटावरती नॅपकिन ठेवून आणि त्यावरती ठेवायची आणि परत त्यावरती झाकण ठेवायचं आहे। अजिबात कोड्या पडत नाहीत। आता आपण दुसरा ह्याच परत एकदा आपण उंडा घेऊन पारी लाटून परत एकदा करंजी भरून घेऊ। यामध्ये परत आपण 2 चमचे एवढं सारण भरून घ्यायचं। गच्च सारण भरायचं, म्हणजे आपली करंजी छान तयार होते। पुरी प्रमाणे लाटून घ्यायची आणि अशाच पद्धतीने मी करंज्या बनवून घेतल्या आहेत। आता आपण लगेचच तळायच्या कशा ते पाहू। करंज्या करत असताना एकावरती एक ठेवायचं नाही आणि ह्यावरती कापड ठेवायचं, हे आवर्जून लक्षात ठेवा। मी सर्वच करंज्या बनवून घेतल्या आहेत। आता आपण ह्या तळून घ्यायच्या ते बघू। मी येथे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल कडकडीत गरम करायचं नाही, यामध्ये छोटासा एक गोळा घालायचा आणि तो वरती येतो का ते बघायचं। एवढंच तेल आपल्याला गरम हवं आहे। तर परफेक्ट असं तेल गरम झालं आहे आणि नंतर एक एक करून तेलात जेवढ्या मावतील तेवढ्या करंज्या ह्यामध्ये घालायच्या।
करंज्या तळताना त्या मध्यम आचेवरती तळायच्या आहेत। ज्यावेळेस तुम्हाला वाटतं तेल जास्त तापलं आहे अशा वेळेस गॅस तुम्ही लो करू शकता। ह्या करंज्या कधीही हाय फ्लेमवर तळायच्या नाही। साधारण 2 मिनिटानंतर आपल्याला ह्या पलटी करून घ्यायच्या आहेत। ह्या करंज्यावरती तुम्ही लेयर्स बघू शकता। करंज्याची एक बॅच तळायला फारसा वेळ लागत नाही, पटकन तळून होतात। जेव्हा हलकासा तांबूस रंग आला की आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची। मध्यम आचेवरतीच आपल्याला ह्या तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। इतक्याच सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही ह्यावरती लेयर्स बघू शकता। एकसारख्या करंज्या तळून झालेल्या आहेत। मस्त करंजी तयार झालेली आहे, नाजूक झालेली आहे, छान अशा सोनेरी रंग आलेला आहे। अशाच आपल्याला बाकीच्या करंज्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत। अशाच बाकीच्या करंज्या मी तळून घेतल्या आहेत। ह्या करंज्या मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या, हे मात्र लक्षात ठेवा। एक एक करंजी तुम्ही बघू शकता, छान लेयर्स आलेल्या आहेत। तुम्हीसुद्धा अशाच करंज्या जरूर ट्राय करा। देवीला खूप आवडणारी अशीच करंजी असायला हवी। आता एक करंजी मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते। किती छान करंजीला लेयर्स आलेली आहे, भरपूर लेयर्स आलेली आहे। करंजी तयार झाली आहे। ही करंजी तेलकट जरी असली तरी आपण करंजीचं टोक हे उभं करून ठेवायचं, त्यामधून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते संपूर्ण निथळलं जातं, त्या तेलकट राहत नाहीत। आपली करंजी तयार आहे। आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।